आता आम्ही निघालो. आम्ही नाही, वाजले 4:30. तर माधवी जाते गावी, तिच्या गावी जाते कोकण. आणि हा निघाला आता रिक्षा शोधते. हा नाही कालच दिसत असणार. आता आम्ही रिक्षा पकडून निघालो. हे बघा तू दिसतच नाही, आवाज येणार आहे. हे बघा रिक्षामध्ये आहे. तिथून टॅक्सी पकडणार ना, तिथून टॅक्सी पकडणार ना. जरी चला टॅक्सीमध्ये भेटू. हाय फ्रेंड, आता मी CSTला पोचलो, जुन्या CST स्टेशनला. आता लाईट बी दिसत असणार आहे. ठीक आहे, पोचलो. जास्त झाले. कशी मोठी ट्रेन आहे, इथं थांबते. आता ट्रेनचं कन्फ्युजन झालंय. आता ते वादेची ट्रेन आले, तिकीट आले. अरे दाखव तरी हवा मस्त होतं. बघा 6 वाजता बोललेलं, पण 6च्या आधीच झालं. इथं सगळं लिहिलंय. इथे सर्व डिटेल्स लिहिले, तिकीट किती काय आहे अँड ऑल सर्व ट्रेन. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. ओन्ली अडल्टची तिकीट लिहिले प्राईस. हॅलो फ्रेंड्स, तर मी फर्स्ट टाइम गावी जाते, पण सिंगल सोलो ट्रिप होणार आहे माझी खेडपर्यंत. बाकी तर दिल्ली भेटेल, खेडला आपल्याला. फर्स्ट टाइम मी सोलो ट्रॅव्हल करणार आहे ट्रेनमध्ये. हे लोक आता खाली सोडाय, मम्मीने जो खाली सोडायला आले स्टेशनला. आता जस्ट तिकीट काढली, बघतला असं तुम्ही तिकीट काढली की ट्रेन आली की आम्ही दाखवतो तुम्हाला ट्रेन. बस मग ट्रेन. बस आहे बस नंतर ट्रेन. अरे तुझं माझा अख्खा मुंबई कर ना साथ कर, मी तो धावा देतो. हा चुप रे, धाव आता, धाव ना, धावते ना. धावायची स्टाईल. बाय बाय. फ्रेंड्स, आता मानगाव आले. बोल.
किती वाजता आलीस? 9:30. बरं खेळला पोचले आता मी गाईस. AC3 trial 5 30, AC3 trial 2 40, AC3 trial 3 50, AC3 trial 4 60, AC3 trial 5. फ्रेंड्स तर आता संगमेश्वरला पोचले. थांबले ट्रेन आता संगमेश्वरला. दीदी थांब इथं जरा. संगमेश्वरला पोचले आता. आम्ही भोकेला कसं उतरायचो खाली. हा भोकेला बघूया कसं थांबला त्या स्टेशन गाईस. भोके दाखवेल मला असं माहिती आहे. नितीन बाज स्टेशनला थांबतो. काय दिदी तुझा मत? माझा फोटो काढ एक ते. हा फोटो बिटो काढूया. काय काय बोलशील माझ्या ब्लॉग मध्ये? काय गाईस आता आम्ही भोगद्यामध्ये आलेले आहे. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही भोकेला पोचले. ते बघा दिसत असेल भोके. एक मिनिट सरक ना मध्ये. कुठे आहे? ते बघा नाव दिसतोय भोके, पण या साईडने दुसऱ्या साईडने दिसतच नाही. बघा किती जण भोके स्टेशनला बघायला. थांबले जरा ट्रेन. भोके आमचा भोके गाव. मग ते भोगदा गेला ना मगाशी, त्याच्यावरती गाव आहे. फ्रेंड्स, तर आता जस्ट आम्ही उतरले रत्नागिरी स्टेशनला. किती तास? 7:00ची त्या ट्रेन 7:00ची काही ट्रेन निघालेली. आता किती वाजले? एक मिनिट मी दाखवते किती वाजलेत. तिथे हा 3 वाजले. 3:06 वाजले. 3:06 वाजले. आता जाऊया फटाफट गाडी. खूप ऊन आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 बॅग आहेत आमच्याकडे. चल जाऊया. चला जाऊया फटाफट. आमचा गाव बदनाम करतात ती दापोलीवाली लोक. ॲक्सिलेटर काय बोलतात. चला आपण ॲक्सिलेटरनेच जाऊया. काय काय हां मस्त आहे ना याला. बरोबर. ही दापोलीवाली लोक आहेत. आता ही पण दापोलीतलीच झाली रिटर्न. उतरले आता आम्ही. हा समोर हे वरती आहे ना बोट, तिथे रत्नागिरी लिहिलेलं आहे. हे बघा हे रत्नागिरी स्टेशन आहे. ए इथे ना मी होरा माझा 900 पार्ट 2 शूट ना इथूनच झालेला. बघ मी बघितलाय. पब्लिकला इकडं साईडला थांबवलेली आणि ना समोरून ते लोक येत होते. रिअल शूटिंग आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी ऑटोमध्ये बसले. गावी जातो. ऑटोमध्ये खूप मुश्किलने ऑटो भेटला आता मला.
लड़की है, बिल्ली को डर रही है। बिस्किट आणला गाइस आणि ती बिस्किट नाही तर ती बिस्किटच टाकून हे करते पलाली। ये मांजर ये लवकर, इससे छू इसको छू बिल्ली को डरती है लड़की। फ्रेंड्स तर आता आम्ही जाणार आहे मांगडेवाडी, भोक्याला जाणार आहे आता मी। हे आता इथून मांगडेवाडीला रस्ता आहे, या साईडने भोक्यात जायला। आपण त्या साईडने आले तर या साईडला आला। हा बघा गाइस, आम्ही येते नाहीत मांगडेत जास्त, पाय पडत आहोत। आम्ही मांगडेवाडीत पोचले फ्रेंड्स। बाई कोमलबाई हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही जातोय मंदिराच्या पाय पडायला। गावात मंदिर आहे ना, त्या पाय पडायला जातात आम्ही लोक चौघजण। तर तो दादा आता आम्हाला रस्ता दाखवणार आहे, कारण आम्हाला रस्ता नाही माहिती ना, म्हणून पुरा गाव शांत झालंय। तर काय बाई हसत असते। तर गाइस हे लोक उद्याचा डिस्कशन करतायत, गणपतीपुळ्याला कसं जायचं। सकाळपासून तेच चाललंय, डिस्कशन काय संपत नाही। आधी उद्याचा विचार, मुंबईला नंतरला जाऊ, तर गणपतीपुळ्याला जायचा विचार चाललाय। बघू उद्या सकाळी तुम्हाला दिसेलच आम्ही कशाने जाऊ ते सर्व बोलू। आता मी इथून आले, रस्ता क्रॉस करून इथून जाणार आहे। असं बघा तुम्हाला कसं दिसतं आता, कारण उजेडात अंधार झाला, तर उजेडात आम्ही नाही आले, लेट झाला, ऑटो लेट आली ना। तुला काय बोलायचं आहे? खाली दिसत नाही, नको बोलू, चल फटाफट जाऊया। बघू अजून किती लांब आहे, लोक लय फटाफट चालतात, स्लो चालतच नाही। फायनली आता मी पोचले ते मंदिरात। 2 वर्ष अगोदर मी आलेली, पण तेव्हा मंदिर बनत होता, आता मंदिर बनलेलं आहे ना, तेव्हा किती मस्त दिसतं। इथूनच पुढे होतो, तुम्हाला दाखवू आम्ही मंदिर। बंद झालं वाटतं, बघा कसं काय ओपन होतंय का। लाईट पण लागलेली आहे, तर बघा किती मस्त वाटतंय। चप्पल काढूयात आपण ते।
चालले, तुम्ही बघितलं असं किती मस्त आहे. लोकांचं पण झालं दर्शन आता. कसं वाटलं दीदी मंदिर? मस्त मस्त होतं ना. आणि मला कसं वाटलं? मस्त. हे भोक्यातले रस्ते गाईस बघा किती शांत आहे. पूर्ण शांत आहे. अंधार आहे, लाईट नाही त्या रस्त्याला. किती बोलते बाय गाईस. हा पुरा रस्ता ना असा आहे, स्लोप आहे. असा आहे बघा, हात दिसतोय पुरा स्लोप रस्ता आहे. आणि लोक खाली मला धावडवतात, स्लोपच नाही चालत बघा. आता मेन अंधार झालाय म्हणून तुम्हाला एवढं दिसण्यात येत नाही गाव एक्झॅक्ट कसं आहे ते. बट उजेड असता तर तुम्हाला फुल व्ह्यू दाखवलं असतं मी आता. पण अंधार आहे म्हणून काय दिसण्यात एवढं येत नाहीये. हे पण इथं मंदिर आहे. इथून गाडी जाते ना तिथे या रस्त्यावरून. हा मी आलेली या रोडला. नाही त्यानंतर मी आलेली. आता मी धनावडेच जाणार आहे रिटर्न. तुम्ही बघितला असता चांगला होता. हे बघा आता रोड नाईटवाला रोड खूप बेकार रोड झालेत. खडबड पुरा. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही जातो इथे वरती असंच भटकायला. आणि मग तुम्हाला दाखवा अजून काय करत होते. आधी आपण तिथं राहते तर मी वरती जाणार आहे भटकायला. हे घर आहे कुठून? एवढूच्या गेट मधून आले आपण. गेट आहे गेट. आपल्या मुंबईला असा गेट बनवायला पाहिजे. आमच्या बिल्डिंगचा असा गेट बनवून घ्यायला पाहिजे. येस व्लॉग चालू मेरा. गॉसिपिंग. गाईस तर आता मी जेवायला बसले. काजूची भाजी, भाकरी, डाळ. युट्यूबला टाकणार.